नमस्कार. मालिकेमध्ये आता छोट्या इंदूची सुद्धा एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठी इंदू सुद्धा तिच्या समोरच उभी असते. व्यंकू महाराजांना हे बघून खूपच आनंद होतो. व्यंकू महाराज म्हणतात, इंदू खरंच मालिकेचा निरोप घेता घेता का होईना पण तुझं बालपण मात्र माझ्या समोर उभं राहिलं. इंदू खरंच मी कसे आभार मानू ना तेच कळत नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज अहो काय झालं तुम्हाला? व्यंकू महाराज तुम्ही एवढे हतबल का झाला आहात? तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, खरं सांगू इंदू मला तर कळतच नाही काय करावं ते. पण एकच सांगे इंदू आजपर्यंत खूप चुका केल्या. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझा अपमान करत आलो. श्रीकलाच्या बोलण्यात आलो. नाही नाही ते तिला बोललो आणि तुझा मात्र मी प्रत्येक वेळेला अपमानच केला. तेव्हा लगेच इंदू बोलते, या सर्व गोष्टी सोडा व्यंकू महाराज. अहो तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात. व्यंकू महाराज तुम्ही असा विचारच का करताय? तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू अगं मी चुकलो तर तुझी माफी तर मागावीच लागणार ना. इंदू तू असा विचार का करतेस? असा विचार प्लीज करू नकोस. तेव्हा मात्र इंदू बोलते, खरं सांगू मला आता या गोष्टीची भीतीच वाटते. व्यंकू महाराज तुम्ही जर का माझ्याशी असं वागायला लागलात तर मग मी काय करायचं? व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू आजपर्यंत जो काही गुन्हा केला, जे काही तुझ्याशी वागलो ते चुकीचंच होतं. खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवला असता आणि तुला साथ दिली असती तर आज माझा गोपाळ जिवंत असता. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते, बस झाला व्यंकू महाराज अति होतय. त्यावेळेला लगेच छोटी इंदू बोलते, अहो व्यंकू महाराज तुम्ही तुमच्या इंदूची माफी मागणार आहात का? एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज, तुम्ही कधी चुकूच शकत नाही. हे तुमच्या इंदूला चांगलं माहिती आहे आणि तुमची इंदू तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखते. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करायची गरजच नाही. मी सांगते ना तुम्हाला सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल. तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे आलेले असतात आणि मोठ्या बाईंना सुद्धा छोटी इंदू दिसते. छोटी इंदू लगेच मोठ्या बाईंना बोलते, मोठ्या बाई काय मग सुधारलात तुम्ही? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, इंदू हे तुझ्यामुळे शक्य झालं. खरं तर तुझेच उपकार आहेत हेच म्हणावं लागेल आणि मलाही सहानुभूती सुचली. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई अहो असा विचारच कशाला करताय? असा विचार सुद्धा मनात आणू नका. एक सांगू का मोठ्या बाई, आता सगळं काही ठीकच होणार. आणि मोठ्या बाई मी तुमचीच सून आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, हो ना वाटलं सुद्धा नव्हतं की तू माझीच सून होशील. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, वहिनी आता या सर्व गोष्टी सोडा. खरं सांगू वहिनी आता या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही आणि मला तरी असंच वाटतं की आता सगळं काही नीटच होणार. तुम्ही काळजी करू नका वहिनी. तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला तिथे गोपाळ आणि अंताजी सुद्धा आलेले असतात. त्या दोघांना बघितल्यानंतर व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं. लगेच व्यंकू महाराज जाऊन अंताजींना मिठी मारतात. अंताजी लगेच व्यंकू महाराजांना बोलतात, ए व्यंक्या अरे रडतोस काय? अरे शेवट शेवट का होईना पण तुला भेटायला तर मी आलोच ना. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, दादा अरे कुठे होतास तू? तेव्हा लगेच मोठ्यानी अंताजी बोलतात, असा विचार करू नकोस. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो आणि आता तुझ्या समोर मी आलोय. अरे आता सगळं काही नीट चालू आहे ना? तेवढ्यात मात्र मोठ्या बाई पुढे येतात आणि अंताजींना बोलतात, अहो तुम्ही मला विसरलात का? तेव्हा अंताजी बोलतात, आनंदी अगं तुला नाही विसरलो मी, पण आता मात्र तू खूपच भारी दिसतेस हा. आणि खरं सांगू का इंदूला तू माफ करून तिला सून म्हणून स्वीकारलंस हे योग्यच केलंस. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, पण तुम्ही हवे होतात. तुम्ही जर का असतात तर आपण सगळेजण आनंदी असतो.
व्यंकू महाराज गोपाळच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि गोपाळला म्हणतात, गोपाळ, तुझ्या तोंडून बाबा हा शब्द ऐकायचा होता, पण तुझ्या तोंडून बाबा हा शब्द निघालाच नाही. शेवटपर्यंत कान आतुरलेले होते, पण ते मात्र तसेच राहिले. तेव्हा मात्र गोपाळ बोलतो, बाबा, मला सगळं कळलंय. अंताजी काकांनी मला सगळं सांगितलं. माझंच चुकलं. त्यावेळेला जर का मी तुमच्यावरती विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं. तुम्ही तो हार घेऊन तिथे आला होतात, पण मी मात्र चुकीचं वागलो. बाबा, मी तुमच्यावरती राग धरून बसलो, त्यासाठी मला माफ करा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, अरे कशाला असं बोलतोयस? नको असा विचार करूस. गोपाळ, झाल्या गेल्या गोष्टी विसर. त्यावेळेला गोपाळ म्हणतो, हो, आता विसराव्याच लागतील. आता तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहा. आम्हाला दोघांना आता निरोप द्या. तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, निरोप? निरोप तुम्हाला का द्यायचा? दादा, अरे तुम्ही दोघंही आमच्या आयुष्यात आला आहात ना, मग सुखाने राहूया ना आपण. आता कशाला जाताय? कुठेही जायची गरज नाही. प्लीज इथेच थांबा ना. तेव्हा अंताजी बोलतात, नाही. अरे व्यंक्या, तू काय बोलतोस? आमची जायची वेळ झालीये आणि व्यंक्या, आता आम्ही नाही थांबू शकत. आमच्या प्रवासाला आम्हाला जाऊ देत. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, दादा, गोपाळ, आपण सगळ्यांनी एकत्र राहूया, एकत्र सुखाने संसार करूया. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, हे शक्य नाही बाबा. बाबा आणि मी आता माझ्या आयुष्यात सुखी आहे. तुम्हाला सर्वांना आनंदी बघून मला खूपच आनंद झालाय. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, आता सगळं काही संपलंय ना, मग कशाला उगाच राग धरताय? चला ना घरी, घर तुमची वाट बघतय. तेव्हा मात्र अंताजी बोलतात, बस झालं. आता हा विषयच बंद करा. हा विषय आता अजिबात काढू नका, कारण तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या कधीच पूर्ण होणार नाहीयेत. तुम्ही कितीही विचार केला तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुमच्या आयुष्यात नाही येणार आहोत. आणि कितीही काही झालं तरी आता आम्हाला तुमच्या आयुष्यात जागा नाहीये. हे बघ, जाता जाता का होईना, पण तुला भेटण्यासाठी मी आलो ना, मग मात्र सगळं काही संपलं. आता असा विचारच करू नकोस. तेव्हा मात्र व्यंकू महाराज काही बोलणार तेवढ्यात गोपाळ, अरे असं काय करतोस? गोपाळ, तू आम्हाला आमच्या आयुष्यात पाहिजेस. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, पुरे, आता हा विषयच काढू नका. इंदू, खरं तर मला तुझी माफी मागायची आहे. इंदू, तुझा मी अपमान केला. तू माझ्याशी लग्न नाही केलंस म्हणून मी तुझा तिरस्कार केला. आणि इंदू, ह्याच गोष्टी तर माझ्या चुकल्या. इंदू, खरं सांगू का, मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच इंदू बोलते, गोपाळ, आता या सर्व गोष्टी विसर. तुला तुझ्या गोष्टींचा पश्चाताप झाला ना, सगळं काही त्यातच आलं. गोपाळ, या गोष्टींचा विचारच करू नकोस. तेव्हा गोपाळ म्हणतो, असा कसा विचार करू नको? खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटतंय. एवढं वाईट वाटतंय की सांगू शकत नाही. तेव्हा इंदू बोलते, बस गोपाळ, आता हा विषय नको काढूस आणि प्लीज घरात चला. तेव्हा अंताजी बोलतात, नाही पोरी, आम्ही आता घरी नाही येऊ शकत, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा आता आमचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आता आमच्या प्रवासाला जाऊ देत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते, मोठ्या बाई, व्यंकू महाराज, जाऊ देत त्यांना त्यांच्या प्रवासाला, आपण नाही अडवू शकत त्यांना. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, अहो असं काय करताय? कितीतरी वर्षांनी तुम्हाला पाहिलं मी आणि आता तुम्ही असं वागताय? अहो नका ना असं वागू, मला सोडून तर जाऊ नका ना. तेव्हा लगेच अंताजी बोलतात, हे बघ आनंदी, आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आनंदी प्लीज, आता मला जाऊ देत आणि आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही सगळ्यांनी आम्हाला निरोप द्यावा, एवढीच इच्छा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, वहिनी वहिनी शांत व्हा. शेवटी त्याच्या मनात आहे तेच होणार.
आपण कितीही समजावलं तरी सुद्धा ती दोघं ऐकणार नाहीयेत. त्यांनी त्यांच्या मनाशी पक्की गाठ बांधली आहे. कितीही काही झालं तरी सुद्धा आता त्यांच्या म्हणण्यानुसारच ते वागणार. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, मी तुला अडवणार नाही. गोपाळ, तू तरी समजवलं असतंस तर बरं झालं असतं. तेव्हा गोपाळ बोलतो, नाही, आता मी कोणाला काहीच समजावू शकत नाही. आणि खरं सांगू का मोठ्या बाई, आता आम्हाला गेलंच पाहिजे, कारण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि ती दोघंही तिथून निघून जातात. तेव्हा मोठ्या बाई खूपच रडायला लागतात. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना बोलते, मोठ्या बाई, अहो असं काय करताय, आता रडू नका. आणि तसंही आपल्याला ते भेटायला आले हेच आपलं खरं सांगायचं तर सुख आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्या सोबत राहिले असते तर मला आनंदच झाला असता. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टींचा विचारच करू नका. आणि आता मात्र या गोष्टींचा विचार नाही केला तर बरं होईल. आणि शेवटी मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. इकडे शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात. त्या श्रीकलाला नाही नाही त्या बोलत श्रीकलाला शिव्या शाप देत असतात. तेव्हा मात्र नारायणीताई बोलते, काय चाललंय काकू, अगं नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस. खरं सांगू का आता या विषयावरती आपण न बोललेलंच बरं. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, असं कसं नाही बोलायचं, मी माझा मुलगा गमावलाय. अगं त्या श्रीकलाला काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार करून काहीच उपयोगाचं नाही. आणि प्लीज आता शांत राहा, या गोष्टीचा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई इकडे व्यंकू महाराजांना म्हणत असतात, व्यंकट भाऊजी, तुम्ही जर का समजावलं असतं तर कदाचित ते दोघंही थांबले असते. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, नाही, शेवटी नियतीच्या पुढे आपण जाऊच शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता याच गोष्टीचा जास्त विचार करा. तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई, आता तुम्ही हा विषय सोडा. आपण कशासाठी आलोय ती गोष्ट आपण शोधूया ना. काही करून आपल्याला विठुरायाला परत न्यायचं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे इंदू. तू जो निर्णय घेशील त्या सर्व गोष्टींमध्ये मी तुझी मदत करेनच. इंदू, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते. तर इकडे व्यंकू महाराज मोठ्या बाईंना बोलतात, वहिनी, मला समजतंय, कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण या सर्व गोष्टी विसरलात तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मालिकेचा आता निरोप घेतला जातोय ते योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.